हॅलो नमस्कार सर्वांना. आज आपल्याला लसावी आणि मसावी सरळ सेवेला विचारला जाणारा टॉपिक पाहायचा आहे. पहिले एक्झाम्पल बघा. या दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 व 924 आहेत. अशा प्रकारच्या संख्यांच्या किती जोड्या तयार होतील? SSC 2013 साली विचारलेलं आहे, बरोबर. तर काय करायचं बघा. लसावी भागिले मसावी म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार असतोय. याच्यामध्ये लसावी किती आहे? 924 आहे. भागिले करा 12. याचा जर भागाकार केला, 12 किती? 84. 92मधून 84 गेले, खाली किती राहिले? पुन्हा 8 राहिले, वरून घेतले 4, पुन्हा 84. 12 84, बरोबर. आता किती जोड्या तयार होतील ना? आता याचे फॅक्टर्स असे पाडायचे की त्यांचा मसावी 1 असायला हवा. म्हणजेच 7 गुणिले 11 जर केलं, 11 7 77, यांचा मसावी 1च येतोय. मग 1 गुणिले 77. आता 77चे फॅक्टर नाही पाडू शकत, बरोबर. म्हणजे 2च फॅक्टर पडणार आहेत, 11 गुणिले 7 आणि 1 गुणिले 77. म्हणजे किती जोड्या तयार होणार आहेत? ह्या 1 आणि 2. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे? 3 असणार आहे. आता नेक्स्ट पाहूया बघा. दोन संख्यांचा लसावी 48 आहे. त्या संख्यांची गुणोत्तर 2 जसे 3 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. तुम्हाला दिला आहे लसावी आणि रेशो दिलेला ना, म्हणजेच असामायिक अवयव असतात बघा हे. मग आपला फॉर्म्युला काय असतो? लसावी भागिले मसावी बरोबर ती असामायिक अवयव. मग लसावी किती दिला? 48. इथं 48ला असामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजे असामायिक अवयव 2 जसे 3 आहे, मग त्यांचा गुणाकार 2 गुणिले 3. एका साईडला मसावी असणार आहे तुमचा, बरोबर. मसावी असणार आहे म्हणजेच काय येणार आहे? 3 2 6. 6 ने 48ला भाग द्या बरं. 6 8 48. तुमचा मसावी किती आला रे? 8 आला, बरोबर. आणि तुम्हाला गुणोत्तर दिले 2 जसे 3 दिलेले. मग मसावी गुणिले नाही का पहिला रेशो नंबर जर केला तर पहिली संख्या येणार आहे. मग 8 2 16, पहिली संख्या 16 असणार आहे. मग मसावी गुणिले असामायिक दुसरा अवयव म्हणजे 3 असणार आहे. मग दुसरी संख्या म्हणजे 8 3 किती? 24. मग त्या संख्या काय आल्या? 16 आणि 24. त्यांची बेरीज विचारलेली. हे 4 16मध्ये टाका बरं, 20. आणि ह्याच्यामध्ये शिल्लक राहिली 20. 20 आणि 20 किती झाले? 40. अशा प्रकारे त्या दोन संख्यांची बेरीज किती असणार आहे? 40. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असेल तुमचा? 3च असणार आहे. आता नेक्स्ट पाहूया बघा. पुढील उदाहरण कसं आहे? काय दिलेले? मोनिका, फेरोनिका व रचत एका वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती जॉगिंग करण्यास सुरुवात करतात. ते अनुक्रमे 42 सेकंद, 56 सेकंद, 63 सेकंदात आपल्या फेऱ्या पूर्ण करतात. तर किती सेकंदात ते एकमेकांना आरंभ बिंदूत भेटतील? बँक क्लर्क्स 2008 साली विचारलेला क्वेश्चन आहे, बरोबर. काय करायचं रे? एकूण अशी एक संख्या शोधा की नाही का 42ने, 56ने आणि 63ने भाग गेला पाहिजे, बरोबर. तर ती लहानात लहान संख्या असणार आहे, म्हणजेच मसावी असणार आहे. तर आपण नाही का त्या संख्यांचा मसावी घेऊया. तर बघा, त्या संख्यांचा मसावी घेत असताना कोणत्या कोणत्या संख्यात बघा बरं. त्या पहिली आहे 42, नंतर आहे 56 आणि तिसरी संख्या आहे 63. यांचा घ्या बरं लसावी घ्यायचा आहे. मग कशाने भाग जातो? 7ने. 7ने भाग द्या. 7 सक किती? 42. 7 8 56. 7 9 किती? 63. आता कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे, म्हणजे 3ने जातो. मग 3 2 6, 8ला भाग जात नाही, ॲज इट इज राहू द्या. 3 3 9. आता कमीत कमी 2 संख्येला म्हणजे 2ने भाग जातोय, 2 आणि 8ला. वेग वे चौक 8, हे 3 ॲज इट इज राहतील. या सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय असतो रे? LCM असतोय. बघूया आता गुणाकार करून. 7 3 21, 21 2 किती? 42 गुणिले इथं काय असणार आहे? 4 गुणिले 3, 4 3 किती? 12. हे गुणाकार करा. 12 2 24ला 4चा हातचे 2 आले, 12 चौक 48 आणि 2 50. म्हणजे ती संख्या काय असणार आहे रे? 504 असणार आहे, बरोबर. ऑप्शन क्रमांक काय? मग इथं बी 3च आहे बघा. अशा प्रकारे हे क्वेश्चनचा आन्सर आहे. आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट असं आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 5 10 12 व 15ने भागल्यास प्रत्येक वेळी 2 शिल्लक राहते, मात्र त्या संख्येस 7ने पूर्ण भाग जातो, बरोबर. सगळं किती आला? 60 आला. बघा काय केलं रे? दिसलं नाही काय? 5 10 12 15चा लसावी घ्यायचा.
मग काय केलं, 5ने भाग दिलं, 5 दुणे 10, बरोबर. 12ला भाग जात नाही, याची 5 1 5 5 2 10 आणि 5 3 15. नंतर कमीत कमी 2 संख्येला भाग दिला, 2ने जातो, 2ने भाग दिला, 2 1 2 2 12, इथं 3 ॲजिटीज राहतील, 3ने भाग दिला, 3 2 6 आणि 3 1 3, म्हणजेच लसावी किती आला, 60 आला. परंतु इथं ऑप्शनमध्ये, एक मिनिट, ऑप्शनमध्ये 60 आहे का बघा बरं. मला 60 आहे की इथं ऑप्शनमध्ये. ऑप्शनमध्ये 189 आहे, 182, 175 आहे, 91 आहे. नाही तर मग काय करायचं, 60च्या ह्या 60च्या पटीमध्ये संख्या घ्यायची. मी काय करतो, 60ला काय करतो, 3 ने गुणतो, बरोबर. मग सावित्रिक 18, शून्य ॲजिटीज राहील. सावित्रिक 18 म्हणजे 180 आलं. म्हणजे ऑप्शनमध्ये 180ची जवळ संख्या आहे 182 आणि 2 शिल्लक राहतात. मग त्याच्यामध्ये 2 ॲड करा. 2 ॲड केले ते किती आलं, 182 आली संख्या. परंतु त्यांनी एक अट दिलेली आणखी, त्या संख्येला नाही का 7ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग 7ने भाग जातो का आपल्याला चेक करावं लागणार आहे, कारण 7ची कसोटी नसते बघा. मग 7 दोन्ही 14, 18तून 14 गेले, खाली किती राहिले, 4. वरून घेतली 2 संख्या, 42, 7 सकून 42, म्हणजे ही कंडिशन लागू होते. म्हणजे ती संख्या काय असणार आहे रे, 182 असणार आहे. अशा प्रकारे नाही का हे एक्झाम्पल. आता नेक्स्ट पाहूया बघा. नेक्स्ट नाही का 30व्या क्रमांकाचा आहे. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 1657 व 2037ला भाग दिल्यानंतर अनुक्रमे 6 व 5 बाकी राहते. म्हणजे हे ऑप्शन चांगलं जाईल बघा. मोठ्यात मोठी संख्या जर आली तर आपल्याला मसावी शोधायचा असतो, पण संख्या खूप नाही का मोठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं नाही का मसावी काढणं योग्य राहणार नाही. ऑप्शननीच नाही का डिवाईड करायचं, बरोबर. पहिल्या संख्येला जर भाग जर दिला तर बाकी 6 राहते, दुसऱ्या संख्येला भाग जर दिला तर बाकी 5 उरते. असं ऑप्शन नाही का 127 या क्वेश्चनचा आन्सर आहे बघा, म्हणजे ऑप्शन 2. आता नेक्स्ट पाहूया बघा. नेक्स्ट असे, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरेल, 18ने भागल्यास बाकी 11 उरते व 24ने नाही का भागल्यास बाकी 17 उरते, बरोबर. 12ने भागल्यास ना, मग इथं 12 घ्या, नंतर काय रे 18, नंतर इथं काय 24 घ्या. यांचा अगोदर लसावी शोधूया आपण. कशाने भाग जातो रे यांना जातो बघा 6ने. मग 6 2 12, 6 3 18 आणि 6 4 24. कमीत कमी 2 संख्यांना 2ने भाग जातोय बघा. इथं 2 आणि इथं 4 आहे, 2ने भाग द्या. 2 1 2 3 ॲजिटीज राहतात, 2 2 4. मग 6 2 12, बरोबर, आणि हे 3 2 6, 12 सकून 72 यांचा काय आला, लसावी आला, बरोबर. आता काय सांगितलेले पुढे क्वेश्चनमध्ये या, 12ने भागल्यास बाकी 5 उरते, बरं. मग 12 वजा काय करा, 5 करा, म्हणजेच किती येते, 7 येते. नंतर 18ने भागल्यास 11, म्हणजे 18 वजा काय करा, 11 करा, म्हणजे किती येईल इथं 7 येते. आणि नंतर 24ने भागल्यास 17, मग हे 24 वजा 17 जर केलं, ह्याच्यात देखील नाही का वजाबाकी 17 येणार आहे. म्हणजेच काय करायचे, ही जी वजाबाकी 7 आलेली ना, मग ह्या 72 LCMमधून तो 7 वजा करायचा, कारण तुमचा नाही का हे लसावी आलेला आहे, त्याच्यामधून ती लहानात लहान संख्या असणार आहे बघा. म्हणजे 7 जर वजा केलं तर किती येते बघा, ती येणार आहे 65, बरोबर. 7 जर वजा केले तर 65 येणार आहे. मग ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, 65 असणार आहे. अशा प्रकारे त्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता नेक्स्ट पाहूया बघा. नेक्स्ट असं आहे, बघा, 2 संख्यामधील फरक 16 असून त्यांचा लसावी नाही का 280 आहे, तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती. हा नाशिक तलाठी 2014 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. आता हे क्वेश्चन तुम्हाला नाही का हे बी ऑप्शनून सॉल्व करायचा. आपल्याला लहान संख्या शोधायला सांगायची आणि कधी बी ऑप्शन नाही का 4 पासून नाही का चेक करायला चालू करायचे, 4 3 2 1, बरोबर. तर मी 4 पासून करतो बघा. लहान संख्या त्यांनी काय दिलेली आपल्याला 40 मानली, कारण मी 4था ऑप्शन घेतला 40. आणि त्या 2 संख्येमधील फरक कितीचा आहे रे, 16चा. म्हणजे 40मध्ये जर 16 जर ॲड केले तर ती दुसरी संख्या असणार आहे जी की मोठी संख्या. मग 40 आणि 16 किती रे, 56, बरोबर. आता ह्यांचं मला काय करायचं,
ह्यांचा मला नाही का लसावी 280 येतो का बघायचे, चेक करायचे. बघा आता ह्यांचा लसावी आपण शोधूया. कशाने भाग जातो ह्याला? 4ने भाग जातो. 4ने द्या भाग. 4 10 40, 4 1 4, 1 राहिला वरून घेतले 6, संख्या 16, 4 चौक 16. आता 2ने भाग जाईल बघा. बे 5 10, बे 7 14, बरोबर. आता हे जे अवयव आलेले आहेत नाही यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो बघा, बरोबर. मग 7 5 35, 35 2 70, मग 70 गुणिले नाही का 4 राहिलेले आहेत आणखी बघा. 7 5 35, 35 2 70, 70 गुणिले 4 करायचे. आता हा 0 ॲज इट इज, 7 चौक 28, बरोबर. 280 आला का लसावी, म्हणजे आपण घेतलेला ऑप्शन नाही का करेक्ट आहे, ऑप्शन क्रमांक 4. आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट, जर x ही मूळ संख्या असेल तर x व x अधिक 1 यांचा लसावी किती? आता ही मूळ संख्या ॲज्युम करा ना, हे 3 धरा आणि हे 3 x 3 धरलेला आहे. 3 आणि 1 4, म्हणजे 3 आणि 4. आता ह्या सहमूळ संख्या आल्या, बरोबर. 3 आणि 4 काय आल्या? सहमूळ संख्या. आणि त्यांचा लसावी जर विचारला, सहमूळ संख्यांचा काय असतो? त्यांचा गुणाकार असतो. मग सहमूळ संख्येचा गुणाकार असतो म्हणजे x गुणिले x अधिक 1 असणार आहे. मग असा ऑप्शन कोणता की दोघांचा गुणाकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 आहे. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3, बरोबर. बघा 34वा क्वेश्चन कसा आहे. जर x ही 34वा क्वेश्चन, जर p आणि q चा मसावी x आहे आणि q बरोबर ती xy आहे, तर p आणि q चा लसावी काय असेल? असिस्टंट मुख्य 2011 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. काय करायचं बघा, मसावी p आणि q चा मसावी किती दिलेला आहे? मसावी दिलेला आहे x, बरोबर. मसावी x दिलेला आहे. नंतर q ची किंमत दिलेली आहे आपल्याला, q बरोबर ती काय दिलेलं आहे? xy दिलेले. तर p आणि q चा लसावी शोधायचा, म्हणजे लसावी बरोबर ती नाही का क्वेश्चन मार्क असणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे? दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्या कोणत्या? त्याच्यामध्ये p आणि q आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर ती मसावी गुणिले लसावी असते. मसावी काय दिलेला आहे? x, आणि लसावी काय दिलेला आहे? नाही दिलेला, शोधायचं आहे म्हणजे ल लिहितो, बरोबर. आता p ॲज इट इज राहील गुणिले q ची किंमत दिलेली आपल्याला xy, मग इथे xy लिहा, बरोबर ती x गुणिले ल म्हणजे लसावी. मला लसावी शोधायचा. इकडे x आहे, इकडे x आहे, ते x कॅन्सल होतील, म्हणजे लसावी बरोबर ते शिल्लक काय राहिले रे? p गुणिले y म्हणजेच py. म्हणजेच ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? मग py. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा? 2, py. आता नेक्स्ट पाहूया. बघा पुढला असा क्वेश्चन आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 35, 45 व 55 ने भागल्यास अनुक्रमे 18, 28, 38 बाकी शिल्लक राहते. SSC 2012 साली विचारलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन समोर आहेत. तर बघा जे दिले का, कोणते कोणते संख्या दिले आहेत? 35, 45 आणि 55. यांचा अगोदर लसावी शोधा. लसावी आता बघा एकक स्थानी 5 असल्यामुळे 5ने भाग जाईल बघा. 5ने भाग द्या. 5 7 35, 5 9 45, 5 1 5, 5 1 5, बरोबर. आता ह्या संख्यांना कशानेच भाग जाणार नाही, बरोबर. मग आता ह्या सर्वांचा 5 7 9 आणि 11 यांचा गुणाकार म्हणजे लसावी असणार आहे. आता गुणाकार करूया आपण. 11 9 किती रे? 99, आणि 7 गुणिले 5 35, म्हणजे 99 गुणिले 35 असणार आहे. असं जर केलं मी तर ह्या 99ला 100 लिहितो, 100 वजा 1 करतो, सोपा गुणाकार. 99ला काय केलं? 100 वजा 1 लिहिलं, गुणिले काय? 35. मग काय होणार आहे बघा, हे 35 गुणिले 100 3500, वजा 35 1 35, फक्त 35 वजा करा आता त्यातून, म्हणजेच हे 3000 ॲज इट इज राहतील 465. 3465 आलं, बरोबर. आता पण त्याने काय सांगितलेलं आहे? त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला 35ने भाग दिल्यास 18 बाकी राहते, 45ने भागल्यास 28 राहते. मग काय करा, हे 35मधून 18 वजा करा. 18 वजा केले तर बघा 15तून 8 जर गेले तर खाली किती राहिले? 7. इथं राहिले 2, 2तून 1 गेला, खाली राहिला
1 म्हणजे 17, बरोबर. नंतर 45ने भाग दिले 28, म्हणजे 45मधून काय करा, हे 28 वजा करा. मग 15तून 8 जर गेले, खाली राहिले 7, इथे 3 राहिले, 3मधून नाही का 2 गेला, खाली राहिला 1, म्हणजे प्रत्येक वेळी बाकी 17 राहायला लागले बघा. 55मधून 38 केले तरी 17च राहते. मग हे 17 जे आलेले ते नाही का आपल्या LCM मधून वजा करा. 3465 LCM आले, ते 17 वजा करा, झालं तुमचा आन्सर. 15तून 7 गेले, खाली राहिले 8, इथं राहिला 5, 5मधून 1 गेला, खाली राहिला 4, हे 34 ॲज इट इज. 34 काय असणार आहे, 48 आन्सर असणार आहे ह्या क्वेश्चनचं. मग 34 48 कुठे बघा बरं, ऑप्शन क्रमांक 3. आता नेक्स्ट पाहूया बघा. 36वा क्वेश्चन आहे. 3 मित्र ABC एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18, 20 सेकंदात पूर्ण करतात, तर किती सेकंदात ते तिघे एकत्र एका ठिकाणी येतील. म्हणजे 12, 18 आणि 20 यांचा LCM घ्यायचा आपल्याला. 12, 18 म्हणजे अशी कोणती संख्या लहानात लहान की तिन्ही संख्येने भाग जाणार आहे, म्हणजेच LCM असतोय बघा. मग कशाने भाग जातो, ह्याला भाग जाईल बघा 2ने भाग द्या. 2×12 92, 18, 92, 20. कमीत कमी संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय, 6, 9ला 3ने जातं, 3ने द्या बघा. 3 2 6, 3 3 9 आणि 10 ॲज इट इज. आता कमीत कमी संख्येला 2ने जातोय. 2 1 2 3 ॲज इट इज राहतील. 2 5 10. त्याला आता भाग जाणार नाही. ही जी सर्व संख्येत नाही या सर्व संख्यांची गुणाकार म्हणजेच LCM. 5 3 15, 15 1 15, इथं 15 लिहा आणि ह्यांचा गुणाकार करा. 2 3 6, 6 2 12, म्हणजे गुणिले 12, म्हणजे 15 2 30, 30ला शून्याच्या हातचे आले 3, 15 1 15 आणि 3 किती 18. ती संख्या काय असणार आहे, त्यांची भेट कुठं होणार आहे, 180 सेकंदाने नाही का. आता हे सेकंद दिलेत म्हणून 180 सेकंदाने काय होणार आहे, त्या ठिकाणी त्यांची भेट होणार आहे, म्हणजेच 180 सेकंद. ऑप्शन क्रमांक 3. मग पुढला क्वेश्चन असा आहे. 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटरच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील. UPSC 2009 साली विचारलेला क्वेश्चन आहे. काय करायचं बघा, 78 बरोबर मोठ्या अशा समान भागात कापायचे आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, 78 इथं घ्या, नंतर 104 घ्या, नंतर 117 घ्या आणि 169 घ्या. आता ह्या क्वेश्चनमध्ये मोठ्यात मोठा शब्द आलेला आहे बघा ना. सगळ्या शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात मोठ्यात मोठा शब्द जर आला तर आपल्याला त्या संख्येचा काय घ्यावं लागतो रे, मसावी घ्यावा लागतो, बरोबर. आता मसावी शोधत बसत नाही, एकदम ट्रिकने सॉल्व करूया. अशा 2 संख्या कोणत्या आहेत की त्याच्यामध्ये अंतर कमी आहे बघा बरं. मग मी जर 78 आणि 104 ह्याच्यामध्ये मोठं अंतर आहे, 104 आणि 117 घेतो, त्याच्यामध्ये कमी अंतर आहे. कितीचं अंतर आहे बघा बरं, 104 आणि 17मध्ये 13चं अंतर आहे, बरोबर. हे 13चं अंतर आहे. 13चं अंतर आहे ना. आता 13ने काय करा, ह्या 4ही संख्येला भाग जातो का बघा. जर गेला तर तोच तुमचा मसावी असतो, लक्षात येते. मग बघा 13 की 78 जातोय. 78ला 104ला 3 8 4 लवदर्शे आणि 13 9 7 लवदर्शे, बरोबर. आणि 169ला मग 13 गुणिले 13 काय असतं, 169. ह्याचा अर्थ 169ला 13ने भाग जाणार आहे, म्हणजे 4ही संख्येला भाग जातोय. माझा मसावी काय असणार आहे, 13. पण क्वेश्चनमध्ये विचारले काय त्याने, सगळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असलेले एकूण किती तुकडे होतील असं विचारले. म्हणजेच 13ने काय करा, ह्याच्यामध्ये किती तुकडे होतील, 78, ह्याच्यामध्ये 78 जर माप जर घेतलं सेंटीमीटर, त्यात किती तुकडे होतील बघायचे. मग 13 की 78, 6 तुकडे होणार त्याच्यामध्ये, बरोबर. आता 104 सेंटीमीटरला भागावरच 13ने, 13 8 किती रे, 4 लवदर्शे. आणि 117मध्ये किती भाग व्हायला लागले, किती तुकडे व्हायला लागले, 13 9 7 लवदर्शे, 9 तुकडे व्हायला लागले, बरोबर. आता 13ने जर 169ला भागिलं, मग 13चा वर्ग आहे हा, म्हणजे 13 गुणिले 13, 1 13 कमी, म्हणजे 13 तुकडे होणार, अशा प्रकारे, बरोबर. आता ह्या 4ही संख्येची बेरीज करा, ही तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. बघा 9 3 12, 12 8 किती 20, 20 आणि 6 26ला 6चा
हातचे 2 आले, हे 2 हातचे आलेले हा 1 हातचे आलेले 2 किती झालेले 3 झाले. म्हणजे एकूण किती तुकडे होणार 36 तुकडे होणार. मग दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे 36. ऑप्शन क्रमांक काय रे 2 असणार आहे. अशा प्रकारे नाही का आपण सर्व ट्रिकने व्हिडिओ पाहिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.